फ्रेंड्स, आपण आयपीसी पाहत आहोत. आयपीसी मध्ये आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी हा टॉपिक पाहत आहोत. यामध्ये आपण थेफ्ट आणि एक्स्टॉर्शन हा पार्ट आपण बघितलेला आहे. आज आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी मध्ये रॉबरी, डकेती आणि क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी हा पार्ट आपण आज पाहणार आहोत. रॉबरी कळालं की डकेती सोपं आहे. ओके, मी आज दोनच ऑफेन्स घेणार तो, पण नंतर बघितलं डकेती तर एकदम सोपं आहे. म्हणून आपण तीन ऑफेन्स पाहणार आहोत: रॉबरी, डकेती आणि क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी. सुरुवातीला आपण रॉबरी बघूया. मी आधी सांगितल्याप्रमाणे रॉबरी मध्ये एकतर थेफ्ट झालेली असते किंवा एक्स्टॉर्शन झालेलं असतं. आणि थेफ्ट प्लस त्यामध्ये अजून काही घडलं, जसं की त्यामध्ये डेथ झाली किंवा रॉंगफुल रिस्ट्रेन करण्यात आला एखाद्या व्यक्तीला, तर त्याला आपण रॉबरी असं म्हणतो. तर त्याचे काय काय पॉइंट ते आपण बघूया. हे जरा मी पुसून घेतो. आपण डेफिनेशन बघूया रॉबरीची काय दिली ती. ओके, रॉबरी थोडस इंट्रोडक्शन बघा. रॉबरी इन अ कॉमन लँग्वेज मीन्स टू डिप्राइव अ पर्सन टू हिज और हर प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हणून त्याला डिप्राइव वगैरे काढून टाकायचं. द इसेन्शियल ऑफ ऑफेन्स ऑफ रॉबरी इज दॅट ऑफेंडर फॉर कमिटिंग थेफ्ट और फॉर कॅरिंग अवे अटेम्प्ट टू कॅरी अवे द लुटेड प्रॉपर्टी voluntarily causes or attempt to cause death, hurt or wrongfully restraint. म्हणजे रॉबरी मध्ये आपण थेफ्ट किंवा काय असतं, एक्स्टॉर्शन असतं. ओके, आणि थेफ्ट मध्ये काय व्हॉल्युंटरीली कॉजेस हा एक महत्वाचा आहे. म्हणजे थेफ्ट करत आहे आणि त्या करता करता व्हॉल्युंटरीली स्वतःहून एखाद्या व्यक्तीला त्याने त्याची दुसऱ्या व्यक्तीची, म्हणजे एका घरात गेला आहे चोरीला आणि चोरी करता करता त्याच फ्लो मध्ये त्याने एखाद्या व्हॉल्युंटरीली त्याने एखाद्या व्यक्तीला, ज्या ज्या घरामध्ये चोरी करत आहे त्या व्यक्तीला जर त्याने डेथ केली, अटेम्प्ट टू कॉज डेथ. ओके, डेथ नाही तर अटेम्प्ट टू कॉज डेथ. प्रयत्न केला डेथ करण्याचा किंवा काय हर्ट और रॉंगफुल रिस्ट्रेंट. म्हणजे प्रयत्न करणे कशाचा, तर डेथ करण्याचा किंवा हर्ट करण्याचा किंवा रॉंगफुल रिस्ट्रेन करण्याचा प्रयत्न करणे. केलेलं नाही तर त्याचा प्रयत्न करणे याला आपण काय म्हणतो, रॉबरी असं म्हणतो. देन जर का थेफ्ट करायला गेला आणि त्यामध्ये त्याने अटेम्प्ट केला समोरच्याला डेथ करण्याचा वगैरे किंवा रॉंगफुल रिस्ट्रेन करण्याचा प्रयत्न केला, तर अशा वेळेला ते थेफ्ट कन्वर्ट कशात होतं, तर रॉबरी. तसं काही करण्याचा प्रयत्न वगैरे केला तर थेफ्ट इज कन्वर्ट इनटू रॉबरी. ओके, आणि ज्या वेळेला ही रॉबरी 5 पेक्षा जास्त लोकांमार्फत केली जाते त्या वेळेला रॉबरी इज कन्वर्टेड इनटू डकेटी. सो डकेटी ही 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी रॉबरी केली तर ती डकेटी होते. डकेटी त्याच्यामध्ये 5 किंवा जास्त लोक इन्व्हॉल्व असणं गरजेचं आहे. ओके, तो भाग आपण नंतर पाहणारच आहोत. ओके, आता सेक्शन 390 मध्ये रॉबरीची डेफिनेशन दिलेली आहे, ती आपण बघूया. इन ऑल रॉबरी देयर इज ईदर थेफ्ट और एक्स्टॉर्शन. इन ऑल रॉबरी देयर इज ईदर थेफ्ट और एक्स्टॉर्शन. रॉबरी मध्ये एकतर थेफ्ट असतं किंवा एक्स्टॉर्शन असतं.
व्हेन थेफ्ट इज रॉबरी, थेफ्ट ही रॉबरी कधी होते? एक सेकंड. आपण रॉबरी पाहतो. आपण यामध्ये पॉइंट्स पण थोडे थोडेसे लिहून घेऊया, त्यामध्ये महत्वाचे, परत ते नको करायला. बघा, रॉबरी देअर इज इदर थेफ्ट और एक्सटॉर्शन. ओके, म्हणजे रॉबरी इदर थेफ्ट और एक्सटॉर्शन, हा आपला पहिला पॉइंट झाला. एक तर थेफ्ट असतं किंवा एक्सटॉर्शन असतं. आता व्हेन थेफ्ट इज रॉबरी, थेफ्ट ही रॉबरी कधी होते? व्हेन थेफ्ट इज रॉबरी, ओके, म्हणजे आपल्याला एवढं कळलं रॉबरी. आता थेफ्ट ही रॉबरी कधी होते? तर बघा, थेफ्ट इज रॉबरी इफ इन ऑर्डर टू कमिटिंग ऑफ थेफ्ट और इन कमिटिंग द थेफ्ट or in carrying away or attempt to carry away property obtained by theft, the offender for the end voluntarily causes or attempt to cause to any person death, hurt or wrongful restraint or fear of instant death or instant hurt or instant wrongful restraint, then theft is converted into robbery. ओके, आता ह्याचे जरा महत्त्वाचे पॉइंट्स आपण डिस्कस करूया. बघा, थेफ्ट इज रॉबरी इफ ऑफेंडर व्हॉलंटरीली कॉजेस और अटेम्प्ट टू कॉजेस टू एनी पर्सन, ऑफेंडर सो ऑफेंडर जो कोणी तिथे गुन्हा करायला गेलेला आहे, चोरी, त्याने व्हॉलंटरीली कॉजेस केला किंवा प्रयत्न केला. कशाचा? व्हॉलंटरीली कॉजेस. त्याने काही म्हणजे थेफ्ट करायला गेला आणि त्या करत असतानाच त्याने व्हॉलंटरीली स्वतःहून काहीतरी केलं किंवा तसं काही करण्याचा प्रयत्न केला. काय? तर डेथ और हर्ट और रॉंगफुली रिस्ट्रेन, डेथ करण्याचा प्रयत्न केला किंवा हर्ट करण्याचा प्रयत्न केला किंवा रॉंगफुली रिस्ट्रेन. फर्स्ट काय? डेथ. सेकंड काय? हर्ट. आणि थर्ड रॉंगफुली रिस्ट्रेन करण्याचा प्रयत्न केला. या तीन गोष्टींपैकी एखादी गोष्ट करण्याचा त्याने प्रयत्न केला चोरी करता करता, थेफ्ट. ओके, पुढे काय? किंवा काय? फिअर ऑफ इन्स्टंट डेथ और इन्स्टंट हर्ट और इन्स्टंट रॉंगफुल रिस्ट्रेन. फिअर ऑफ किंवा भीती दाखवली. फिअर ऑफ इन्स्टंट डेथ और इंस्टेंट हर्ट और भीती दाखवली.
अशा गोष्टींची डेथ करण्याची हट किंवा रॉंगफुली रिस्ट्रेन करण्याची भीती वगैरे दाखवली. द ऍक्ट मेन्शन ॲज अबोव्ह मस्ट बी डन इन ऑर्डर टू. आता हे ऍक्ट आपण बघितले की व्हॉलंटरी डेथ करण्याचा हर्ट करण्याचा ह्यांचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न कधी केला तर याचे 3 पॉइंट आहेत. इन ऑर्डर टू कमिशन ऑफ थेफ्ट. कधी तर इथे मी लिहितो, हे पुसून घेतो मी, आपण वरती हे थेफ्ट इज रॉबरीचे पॉइंट बघतोय, इथपर्यंत आपण बघितलंय. पण आता हे जे पॉइंट्स आहेत, जर त्याने इन्स्टंट थेफ्ट करता डेथ करण्याचा प्रयत्न केला, हर्ट रॉंगफुल रिस्ट्रेन किंवा भीती दाखवली इन्स्टंट डेथची किंवा इन्स्टंट हर्ट किंवा इन्स्टंट रॉंगफुल रिस्ट्रेन यांचा असं काही करण्याचा प्रयत्न केला, तर कधी कधी केला तर त्याचे 3 पॉइंट आहे. द ऍक्ट मेन्शन ॲज अबोव्ह मस्ट बी डन. कधी प्रयत्न केला तर पहिल्यांदी काय आहे, डन इन ऑर्डर टू कमिशन ऑफ द थेफ्ट. थेफ्ट चोरी करत असताना असा जर का काही प्रयत्न केला तर जी काही थेफ्ट आहे ते रॉबरी मध्ये कन्वर्ट होईल, किंवा कमिशन ऑफ थेफ्ट इन कमिटिंग द थेफ्ट. आणि थर्ड पॉइंट काय सांगतो तर इन कॅरिंग अवे और अटेम्प्ट टू कॅरी अवे एनी प्रॉपर्टी ऑब्टेन बाय थेफ्ट. Attempt to carry away any property obtained by theft. सो या 3 कंडिशन मध्ये जर का म्हणजे डेथ करण्याचा हर्ट करण्याचा ह्याचा प्रयत्न केला की रॉबरी आणि म्हणजे थेफ्ट ही रॉबरी मध्ये कन्वर्ट होणार एवढं तर कळालं. पण हा ऍक्ट कधी कमिट करणं गरजेचं आहे तर इन ऑर्डर टू कमिशन ऑफ थेफ्ट आणि त्यानंतर इन कमिटिंग द थेफ्ट करत असताना किंवा कॅरिंग अवे और अटेम्प्ट टू कॅरी अवे एनी प्रॉपर्टी ऑफ एखादी थेफ्ट झाली तुम्ही प्रॉपर्टी घेऊन जातात आणि समजा जाता जाता एखादा व्यक्ती त्या घरातून कोणतरी बाहेरून आला, ओके तुम्ही प्रॉपर्टी घेऊन जात आहात चोरी करून आणि त्याच घरातला एखादा व्यक्ती येत आहे तिकडून आणि तुम्ही त्यांना फिअर ऑफ डेथ दाखवली
जसं आपण इथं फिअर ऑफ इन्स्टंट डेथ चाकू वगैरे दाखवला हे चल वगैरे, तर त्यावेळेला तीच रॉबरी कन्वर्ट होऊन जाईल, सॉरी तीच जो थेफ्टचा पॉइंट आहे तो रॉबरी मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ओके, कॅरिंग अवे और अटेम्प्ट टू कॅरी अवे एनी प्रॉपर्टी ऑब्टेन बाय थेफ्ट. ओके, सो आता आपण थेफ्ट कधी रॉबरी मध्ये कन्वर्ट होतो हा पॉइंट बघितला. पण रॉबरी मध्ये फक्त थेफ्टच आहे का, तर नाही. तर काय, परत एक्स्टॉर्शन हा देखील पॉइंट आहे. तर मी हे पुसून घेतो. आपण एक्स्टॉर्शनचा पॉइंट बघूया की एक्स्टॉर्शन कधी रॉबरी मध्ये कन्वर्ट होतं आणि त्यानंतर रॉबरी कधी डकैतीमध्ये कन्वर्ट होते हे आपण डिस्कस करणार आहोत. हे मी पुसून घेतो. ओके, हॅलो फ्रेंड्स. सो आपण रॉबरी हा पार्ट पाहत आहोत. त्यामध्ये आपण थेफ्ट व्हेन थेफ्ट इज कन्वर्ट इनटू रॉबरी हा पार्ट बघितला आपण. सो आता आपण व्हेन एक्स्टॉर्शन इज कन्वर्ट इनटू रॉबरी. ओके, एक्स्टॉर्शन म्हणजे काय, तर खंडणी वसूल करणं वगैरे. एक्स्टॉर्शन कसं होतं की एखाद्या मुलाला समजा किडनॅप केले आणि त्याला त्याच्या वडिलांना फोन केला आणि बोलले, अरे तू 5 लाख रुपये दे, मी तुझा मुलगा परत देईन. मग तो त्याची जी काही मुवेबल 5 लाख रुपये देणार, मग हे झालं एक्स्टॉर्शन. ओके, पण एक्स्टॉर्शन हे रॉबरी कधी कमिट होतं, तर त्याचे काही पॉइंट आहेत बघा. ॲट द टाइम ऑफ एक्स्टॉर्शन ऑफेंडर इज इन प्रेझेन्स ऑफ पर्सन पुट इन फेअर. ओके, आधी आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि मग ते एक्झाम्पल आपण यामध्ये फिट करत जाऊया आणि म्हणजे हा पॉइंट आपल्याला कळेल. फॉर एक्झाम्पल धरून झाला की वडील आणि मुलगा रस्त्याने जात आहेत. तिकडून एक म्हणजे तिकडून एक गुंड वगैरे आला आणि त्याने मुलावरती अशी गन लावली आणि त्याला बोलले, चल तुम्हाला आत्ताच्या ते इथं तुझ्या गळ्यातली चेन दे, नाही तर मी तुझ्या मुलाला मारून टाकेन. तर यामध्ये कोणता ऑफेन्स होते, प्रॉपर्टी डिलिव्हर होते, बरोबर. ओके, प्रॉपर्टी तो काय येत आहे, तर इन्स्टंट फिअर ऑफ इन्स्टंट डेथ किंवा हर्ट. मुलाला गोळी मारणार आहे म्हणजे डेथ किंवा हर्ट होणारच आहे, बरोबर. जागेवरच गोळी गन पॉइंटवर आहे, डेथ होईलच. ओके, सो इन्स्टंट फिअर ऑफ डेथ हा पॉइंट आहे. ओके, सो त्यामुळे त्या ठिकाणी रॉबरी कमिट होणार आहे. यामध्ये असं मुलगा त्याच्या आहे आणि तो असं फोन वगैरे करून सांगतोय प्रॉपर्टी घेऊन ये, असं काय नाही. इन्स्टंट फिअर ऑफ डेथ आहे. ओके, सो त्या जे आपण जे आता एक्झाम्पल बघितलं त्या एक्झाम्पल मध्ये म्हणून रॉबरी होणार. ओके, कारण तिथे इन्स्टंट फिअर ऑफ डेथ आहे. त्यानंतर आता ते एक्झाम्पल आपण या उदाहरणामध्ये टाकून बघूया बघा. ॲट द टाइम ऑफ एक्स्टॉर्शन ऑफेंडर इज इन प्रेझेन्स ऑफ पर्सन पुट इन फिअर. जसं त्या मुलावरती प्रेझेन्स मध्ये त्याने गन वगैरे लावली. ऑफेंडर कमिट्स एक्स्टॉर्शन बाय पुटिंग दॅट पर्सन इन फिअर ऑफ इन्स्टंट डेथ, हर्ट और रॉंगफुल रिस्ट्रेन. म्हणजे इथे मी पॉइंट बनवले, डेथ और हर्ट और रॉंगफुल रिस्ट्रेन अशा काही गोष्टी त्याने केल्या. जसं की इथं काय घडलं, तर इथे डेथ, इन्स्टंट डेथ होण्याची शक्यता आहे. ओके, त्यानंतर पुढे काय, टू दॅट पर्सन, ज्याच्याकडून जो प्रॉपर्टी घेत आहे त्या व्यक्तीला त्याने इन्स्टंट फिअर ऑफ डेथ दिलेली आहे. म्हणजे हा पण इन्स्टंट फिअर ऑफ डेथ केलेला आहे. म्हणजे समजा एखादा व्यक्ती येत आहे आणि त्याने त्या व्यक्तीवरती गन लावली, तर मला प्रॉपर्टी दे, तुझ्याकडे असली सोन्याची चेन, तर ती झाली रॉबरी, कारण इन्स्टंट फिअर ऑफ डेथ आहे. पण त्याच्या मुलाला देखील लावली, टू सम अदर पर्सन, त्याला देखील लावली, तरी देखील इथं रॉबरीज कमिट होणार. बाय पुटिंग सच पर्सन इन फिअर ऑफेंडर इंड्युसेस पर्सन टू डिलिव्हर द थिंग एक्स्टॉर्टेड. म्हणजे त्याला ती प्रॉपर्टी डिलिव्हर करायला सांगणार आहे त्या इन्स्टंट फिअर ऑफ डेथ मध्ये, जेणेकरून अशी म्हणजे या ज्या ऍक्ट मुळे त्याच्यामुळे ती प्रॉपर्टी त्याला भेटेल. ओके, बाय पुटिंग सच पर्सन इन फिअर ऑफ ऑफेंडर्स इंड्युसेस पर्सन टू डिलिव्हर द थिंग एक्स्टॉर्टेड. म्हणजे त्या मुलाला गन लावली
जेणेकरून त्याचे जे वडील असतील ते त्यांची प्रॉपर्टी या ऑफेंडरला डिलिव्हर करतील. ओके, सो अशा प्रकारे आपलं जे एक्झाम्पल आहे ते या सर्व कंडिशन फुलफिल करतात. या सर्व फुलफिल करणं आणि या 3 पॉइंट पैकी एक पॉइंट फुलफिल करणं गरजेचं आहे. जर डेथ नसेल पण रॉंगफुल रिस्ट्रेन होत असेल तरी देखील त्यामध्ये रॉबरी होईल, रॉबरी होईल. ओके, सो आता ह्या रॉबरीला पनिशमेंट किती आहे आणि रॉबरी ही डकेतीमध्ये कशी कन्व्हर्ट होते हे आपण आता शॉर्ट मध्ये डिस्कस करणार आहोत. हा पॉइंट रॉबरी आणि डकेती मधला हाच पॉइंट मेन आहे. तुम्हाला एकदा रॉबरी कळालं की डकेती आणि बाकीचे पॉइंट्स आहेत ते सगळे रॉबरीचे ॲग्रिवेटेड फॉर्म आहेत. जसं की रॉबरी विथ आर्म विथ डेडली वेपन असे एक एक ओळख येत आहेत. वन बाय वन आपण ते पाहूया. ओके, पनिशमेंट फॉर रॉबरी. रॉबरीची पनिशमेंट किती आहे तर रिग्रेस इम्प्रिजन फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 10 इयर्स अँड शॅल ऑल्सो लायबल टू फाईन. म्हणजे 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे. अँड इफ रॉबरी इज कमिटेड ऑन हायवे बिटवीन सनसेट और सनराइज द इम्प्रिजनमेंट मे एक्सटेंड टू 14 इयर्स. बघा हे काय हे मी पुसून घेतो जरा. रॉबरीची पनिशमेंट दोन प्रकार पडतात पनिशमेंटच्या रॉबरीमध्ये. एक म्हणजे 10 इयर्स आणि सेकंड 14 इयर्स. आता ही 10 इयर पनिशमेंट कधी दिली जाते तर जर रॉबरी ओके तर ज्या वेळेला रॉबरी कमिट होते, जर का दिवसा एखादी रॉबरी कमिट झाली तर 10 वर्ष पनिशमेंट. आणि 14 इयर पनिशमेंट कधी होते तर 14 इयर पनिशमेंट कधी होणार अँड इफ रॉबरी कमिटेड ऑन द हायवेला जर रॉबरी कमिट झाली हायवेला, पण कधी होणं गरजेचं आहे तर अँड इथं अँड हा वर्ड आहे, ऑर नाहीये. म्हणजे हायवेला कमिट होणं गरजेचं आहे आणि कधी होणं गरजेचं आहे तर कधी होणं बिटवीन सनसेट अँड सनराइज. सॉरी, थोडक्यात सांगायचं झालं रात्रीच्या वेळी जर का हायवे वरती रॉबरी कमिट झाली तर 14 वर्ष शिक्षा. आणि त्या व्यतिरिक्त दिवसा रॉबरी वगैरे कमिट झाली कुठेही, म्हणजे हायवेला जरी दिवसा कमिट झाली किंवा एखाद्याच्या कुठे घरी वगैरे तर 14 वर्ष शिक्षा, तर त्याला 10 वर्ष शिक्षा. ओके, फक्त रात्रीच्या वेळी हायवेला रॉबरी कमिट झाली तर 14 इयर पनिशमेंट. ओके, त्यानंतर अटेम्प्ट टू कमिट रॉबरी. whoever attempt to commit robbery shall be punished with rigorous imprisonment for a term which may extend to 7 years. अटेम्प्ट केला रॉबरी करण्याचा तर 7 इयर अटेम्प्ट. आणि ह्या सगळ्यांना रिग्रेस इम्प्रिझनमेंट. आता रिग्रेस इम्प्रिझनमेंट म्हणजे काय तर तिथं लेबरचं पण काम करावं लागतं. ओके, सो हा झाला आपला अटेम्प्ट टू कमिट रॉबरी. त्यानंतर अजून काय व्हॉलंटरीली कॉजेस हर्ट इन कमिटिंग रॉबरी, त्याला 10 इयर पनिशमेंट आहे. ओके,
हे बाकीचे त्यामध्ये ऍग्रिवेटेड फॉर्मच आहेत, बाकी त्यामध्ये काहीच नाही. डकेती, रॉबरी नंतर आपण आता डकेतीचा टॉपिक बघूया. डकेती मेन्शन अंडर सेक्शन 391 391 मध्ये डकेतीबद्दल सांगितलं आहे. हे पुसून घेतो मी जरा. सो आपण रॉबरी हा पार्ट बघितला. आता रॉबरी ही डकेतीमध्ये कधी कन्वर्ट होते, डकेती होण्यासाठी कोणकोणते पॉइंट्स, काय काय त्याचे इसेन्शियल पॉइंट्स आहेत ते मी इथे दिलेले आहे. ॲक्यूज कमिट अँड ऑर अटेम्प्ट टू कमिट रॉबरी, डकेती होण्याकरिता तुम्ही रॉबरी करणं किंवा रॉबरीचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. ओके, ॲक्यूज कमिट ऑर अटेम्प्ट टू कमिट रॉबरी. ओके, पर्सन प्रेझेंट अँड एडिंग मस्ट नॉट बी लेस दॅन 5. 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती रॉबरी करण्यामध्ये इन्व्हॉल्व असणं गरजेचं आहे. हा सर्वात महत्वाचा पॉइंट आपण म्हणू शकतो यामध्ये, की रॉबरी करते त्या ठिकाणी 5 व्यक्ती असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी असणं गरजेचं नाहीये. तर प्रेझेंट अँड एडिंग, ओके, प्रेझेंट असणं देखील आणि मदत करणं देखील. मदत करणं म्हणजे काय, एखादा 4 जण रॉबरी करायला बँकेत शिरले आणि एक व्यक्ती जर का इथे म्हणजे आपल्या बँकेच्या बाहेर उभा आहे, म्हणजे कोण आलं, पोलीस येतात तिने सांगायला, तर तो देखील त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असं कन्सिडर करण्यात येईल आणि तो 5 जणांनी मिळून केलेला आहे असं कन्सिडर करून तिथं रॉबरी न करता डकेती केली आहे असं कन्सिडर करण्यात येईल. सो ऑल पर्सन्स शुड ऍक्ट को-जॉइंटली. ओके, सो असे हे 3 पॉइंट्स होणं गरजेचं आहे. रॉबरीचे सगळे पॉइंट आहेत, फक्त तिथे 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी मिळून ती रॉबरी करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे बँकेमध्ये दरोडा वगैरे म्हणतो आपण टाकला तर ते डकेतीचाच एक भाग झाला. बँकेत एकटा तर नाही, कमीत कमी जनरली 5-6 लोक मिळून टाकतात. जर 3 लोकांनी टाकला तर ती रॉबरी होईल, पण 5 किंवा जास्त लोकांनी केली तर डकेती होणार. हा सिंपल त्यामध्ये पॉइंट आहे. रॉबरीला डकेतीला पनिशमेंट किती आहे, लाईफ इम्प्रिझनमेंट और 10 year रिग्रेस इम्प्रिझनमेंट. ओके, सेक्शन 395 मध्ये त्याची डेफिनेशन दिलेली आहे, आपलं पनिशमेंट दिलेली आहे. त्याच्या पुढचा पॉइंट काय आहे तर डकेती विथ मर्डर. डकेती करत असताना जर का एखाद्या व्यक्तीचा मर्डर वगैरे झाला तर त्याला सेक्शन 396 नुसार ती पनिशमेंट दिली जाते. त्याला डेथ सेंटेन्स आहे आणि इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ किंवा 10 year रिग्रेस इम्प्रिझनमेंट आहे. म्हणजे तिथे डेथ सेंटेन्स देखील, फाशीची शिक्षा देखील त्यामध्ये दिली जाऊ शकते जर का डकेटी विथ मर्डर असेल तर तो ऑफेन्स सगळ्यांवरती चालवला जाईल, जे कोणी जॉईंट असतील डकेती कमिट करते वगैरे. तो म्हणजे सेक्शन 396 ला देखील डेथ सेंटेन्स आहे. डकेती करत असताना एखाद्याचा मर्डर वगैरे केला तर अंडर सेक्शन 396 खाली त्याला डेथ सेंटेन्स आहे. त्यानंतर रॉबरी और डकेती विथ अटेम्प्ट टू कॉज डेथ और ग्रीवियस हर्ट. अटेम्प्ट टू कॉज हा महत्वाचा पॉइंट आहे. अटेम्प्ट टू कॉज डेथ और ग्रीवियस हर्ट त्याला नॉट लेस दॅन 7 year अशी पनिशमेंट आहे. त्यानंतर अटेम्प्ट टू कॉज रॉबरी और डकेती when armed with deadly weapon not less than 7 year अशा जस्ट पनिशमेंट आहेत. फक्त रॉबरी आणि डकेती करतेवेळी तुम्ही जर का त्यापुढे जाऊन एखादा ऑफेन्स केला, रॉबरी कमिट करताय वेळी समजा तुम्ही अटेम्प्ट टू कमिट एखादा काहीतरी मर्डर केलं, जसं डकेतीमध्ये मर्डर केलं, असे थोडेसे ॲग्रिवेटेड फॉर्म यामध्ये त्यांनी दिलेले आहे. मेकिंग प्रिपरेशन टू कमिट डकेती. डकेती कमिट नाही केली पण फक्त त्याची प्रिपरेशन केली तरी देखील त्याला पनिशमेंट आहे. जसं आपण प्रिपरेशनची एक पनिशमेंट आपण वेजिंग वॉर मध्ये आपण बघितली, बरोबर, प्रिपरेशन टू कमिट वेज वॉर म्हणून. तर या ठिकाणी एक पनिशमेंट आहे बघा, प्रिपरेशन टू कमिट डकेती, त्याला रिग्रेस इम्प्रिझनमेंट टू 10 year 10 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. ओके, सेक्शन 399 खाली.
त्यानंतर पनिशमेंट फॉर बिलॉंगिंग टू गँग ऑफ डकेती. डकेतीचे तुम्ही जर का मेंबर वगैरे असताल डकेती करत असताना तर त्याची पनिशमेंट ही लाईफ इम्प्रिझनमेंट आणि 10 इयर रिग्रेस इम्प्रिझनमेंट आहे. पनिशमेंट फॉर बिलॉंगिंग टू गँग ऑफ थीव्स 7 इयर. ओके. Assembling for the purpose of committing डकेती अंडर सेक्शन 402 खाली किती त्याला पनिशमेंट 7 इयर रिग्रेस इम्प्रिझनमेंट. असे हे फक्त ॲग्रिवेटेड फॉर्म आहे. तुम्हाला रॉबरी आणि डकेती हे कळलं की त्यासोबत जर का एखादा ऑफेन्स वगैरे काही केला तर मग ते आहे. रॉबरी आणि डकेतीवरती जर फुल क्वेश्चन आला तर यातले देखील तुम्ही पॉइंट्स काय काय पनिशमेंट रॉबरी डकेती विथ आर्म विथ डेडली वेपन प्रिपरेशन टू कमिट डकेती डकेती विथ मर्डर असे जेवढे आठवते तुम्हाला तेवढे तुम्ही पॉइंट्स लिहिणं गरजेचं आहे. आता प्रत्येक सेक्शन वाईज पॉइंट आठवणं गरजेचं आहे का तर नाही. एवढं न करता तुम्ही वरतीच पहिल्या ओळीमध्ये लिहिलं की सेक्शन असे तुम्ही जर का एक ओळ वरती लिहून टाकलीत ना सेक्शन 390 टू सेक्शन 402 डील्स विथ रॉबरी अँड डकेती म्हणजे आपल्याला म्हणजे परीक्षा पेपर जो तपासतो त्याला कळतं की याला हा टॉपिक सेक्शन काय काय ते माहित कुठपासून ते कुठपर्यंत आहे टॉपिकचे हे माहित आहे. मग त्यामध्ये तुम्ही तुमचे पॉइंट्स वर खाली झाले म्हणजे एखादा सेक्शन वरती झाला एखादा सेक्शन खाली तरी देखील चालू शकतं. कारण की जर का तुम्ही एकदमच पॉइंट शीट दिलात तर कदाचित असं पण होऊ शकतं की काहीतरी कॉपी म्हणजे असं होऊ शकतं की याने ते आपण नाही का म्हणत की म्हणजे पाठ करून लिहिलंय असं होईल. तर वरती तुम्ही तो पॉइंट कव्हर केला की अमुक अमुक या सेक्शन पर्यंत हा टॉपिक आहे आणि नंतर खाली तुम्ही जेवढे तुम्हाला त्या पेपरच्या वेळेला आठवते सॉरी जरा फोन आला होता. आपण म्हणत होतो की पेपर लिहिते वेळी वरती फक्त तुम्ही सेक्शन लिहिणं गरजेचं आहे. अमुक अमुक सेक्शन हे या टॉपिकची डील्स आहे. प्रत्येक असं नाही की फक्त रॉबरी आणि डकेती. जर का तुमचे सगळेच लक्षात असतील तर उत्तमच गोष्ट आहे. पण नाही आठवले किंवा तर कमी कमी वरती ह्या टॉपिकची सेक्शन कुठपासून ते कुठपर्यंत आहे हे देखील एवढे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे कमी कमी. आणि मग नंतर तुम्ही त्यामध्ये सेक्शन ऍड करा काय आहे मेन महत्वाचे जसं की महत्वाचं आहे डकेती विथ मर्डर प्रिपरेशन टू कमिट डकेती असे जेवढे या ठिकाणी तुम्हाला आठवतील तेवढे तुम्ही लिहा. सो रॉबरी आणि डकेती हा टॉपिक इथे कव्हर झाला. सुरुवातीला मी बोललो होतो क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन आज आपण कव्हर करूया. पण जरा क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन थोडं मला आज काम आहे. सो आपण क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन आणि क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट असे ते दोन ऑफेन्स जवळपास सेम आहेत. म्हणजे एकाच एक्झाम्पलच्या स्लाइड फॅक्ट जर का आपण चेंज केल्या तर ते दोन्ही ऑफेन्स कशा प्रकारे घडू शकतात ते आपण पाहणार आहोत. सो आज आपण इथे थांबूया. क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी आणि क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हे दोन पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. आज आपण इथे थांबूया. सो बाय.